पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतोनी राहते। तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला। तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कोण। तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय, नसूत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संत की जय हो। धरा 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 महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातु मुनन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनमण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये यो अन्तः प्रविश मम वाच प्रसुप्तां सञ्जीवयत् अखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणशरणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आनन्दिवल्लभं दयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोने आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतीब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा हा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून श्री संत एकनाथ महाराज आजच्या अभंगामध्ये याच्यावत मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणीमात्रास संसारात माणसानं कसं जीवन जगावं ते या अभंगामध्ये एका पक्षाचं आणि एका पांथस्थाचं म्हणजे एका प्रवाशाचं उदाहरण देऊन संसारात कसं राहावं शिकतात। विठाला विठाला असो आज आपल्या या पिंपळा लोखंडे या पवित्र नगरीमध्ये आज कीर्तनरूपी सेवा आयोजित होण्याचं कारण नैमित्तिक कारण आहे, एक दुःखद कारण आहे। ते म्हणजे आपल्या येथील आपल्याच गावचे भूमिपुत्र आपल्या गावचे प्रतिष्ठित हरिभक्तीपरायण कैलासवासी गंगाधरराव एकनाथराव पाटील लोखंडे या सद्भक्तांचं मिती श्रावण शुद्ध चतुर्दशी दिनांक 1/9/2024 रोज रविवारी यांना देव आज्ञा झालेली आहे। ते त्या दिवशी भगवत स्वरूपाला प्राप्त झाले, आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाले, आपल्या स्वतःच्या माहेराला प्राप्त झाले आणि त्यांच्या गोडजीवनाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव म्हणजे या कार्यक्रमाचे विनीत हरिभक्तीपरायण एकनाथराव गंगाधरराव पाटील लोखंडे, हरिभक्तीपरायण रामकिशन गंगाधरराव पाटील लोखंडे, हरिभक्तीपरायण साहेबराव गंगाधरराव पाटील लोखंडे, हरिभक्तीपरायण दुलबाजी गंगाधरराव पाटील लोखंडे व समस्त लोखंडे परिवार त्यांचे नातू पंतू सर्वच परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी त्यांच्या कार्याचं जन्मभर केलेल्या प्रसंगाचं उत्तराई व्हावं किंवा आपलं कर्तव्य म्हणून त्यांच्या पश्चात हे 4 मुलं आहेत। वडिलांचं उत्तर कार्य संपून आज त्यांच्या ऋणातून ते हा कार्यक्रम करून मुक्त होत आहेत। आज गोड जेवणाचा कार्यक्रम आहे। आज सर्व पाहुणे मंडळीला बोलवून गोड जेवण त्यांनी करायचं असते, सोयऱ्याला जीव घालून आपण जेवायचं असते, तोपर्यंत गोड जेवता येत नाही त्यांना। म्हणून त्या गोड जेवणाच्या निमित्ताने आज कीर्तनरूपी सेवा माझ्या बालकाकडे आमच्याच परिसरातले हरिभक्तपरायण आदरणीय नंदू पाटील, आमचे हरिभक्तपरायण आदरणीय आपल्या परिसराचं नवे आपल्या महाराष्ट्राचं भूषण म्हणा हरकत नाही, आमचे आदरणीय सोपान काका महाराज बोबडे व सर्व भजनी मंडळी लोखंडे पिंपळगाव व ह्या घरची सर्व मंडळी यांच्या वतीने हे आमंत्रण माझ्याकडे या कीर्तन सेवेसाठी आलेलं आहे। त्यानिमित्ताने परिसरातून सर्व आलेली गुणजन मंडळी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे वयोवृद्ध गणेश मामा ममदापूरकर हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रोहिदास महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे संभाजी महाराज बळेगावकर विद्वान गायनाचार्य आहेत, आदरणीय आमचे जनार्दन महाराज वाईकर, आता सर्वांचे काही नाव परिचित नाहीत। परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळी, आपल्या कीर्तनामध्ये मृदंगाचार्य असलेले आमच्या संगतीत सानिध्यात राहणारे आदरणीय हरिभक्तपरायण वेदांत महाराज याच गावचे सुपुत्र आमचे विनेकरी बाबा, माझ्या पुढे सर्व वयोवृत्त ज्ञानवृद्ध पितृतुल्य सर्व पाहुणी मंडळी, माझ्या माता भगिनी राजकीय क्षेत्रातले असतील, पारमार्थिक क्षेत्रातले असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि आपल्या परिसराचं भूषण आपण ज्यांना गुरु या नावाने ओळखतो, आपल्या सर्वांचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य भागवताचार्य
दीपक महाराजजी पांगरेकर, आमचे बाबा, तर त्यांचाच परिचय आहे. तुमच्या गावची मंडळी म्हटलं तर आमचे हरिभक्तपरायण सूर्यभान मामा योगीराज निवृत्तनाथ महाराज यांच्या संस्थांमध्ये येत असतात. आमचे वेदांत महाराजांचे आजोबा सुद्धा या ठिकाणी आहेत. आता मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर या निमित्ताने तुमच्या सर्वांची भेट मला झालेली आहे. खरं तर हे कारण दुःखद आहे. आमचे वैकुंठवासी गंगाधररावजी पाटील लोखंडे यांच्या गोडजेवणाच्या निमित्ताने त्यांच्या पश्चात त्यांचे 4 चिरंजीव, त्यांच्यापैकी वडील चिरंजीव हरिभक्तपरायण एकनाथरावजी लोखंडे पाटील आणि त्यांचे छोटे 3 भाऊ, या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या वडिलांच्या कार्यातून उत्तीर्ण होण्यासाठी फार अन्नदान अधिक खरी कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित झालेला आहे. त्या निमित्ताने भगवान परमात्मा जशी कृपा करतील असं आपण थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या पूर्वी 2 गोष्टी बोलणं महत्वाचं आहे महाराज. खरं तर वैकुंठवासी गंगाधर पाटील यांचा माझा काही परिचय नव्हता. खरं तर या गावाला मी प्रथमच आलो महाराज, आणि गोड जेवणाच्या निमित्ताने आलो. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. कारण ज्यावेळेस एवढी मंडळी त्यांच्या सत्कर्मासाठी किंवा गोड जेवणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे, ही त्यांच्या जीवनातली एक पारमार्थिक स्वरूपाची एक पावती आहे महाराज. लक्ष देऊ नाही का? उत्तमती उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरी. उत्तमती उरे कीर्ती मागे ही उत्तम कीर्तीची पावती आहे. मला वाटते गंगाधर पाटील वैकुंठवासी समाज कार्यामध्ये सुद्धा ते आधारी होते. तर मोलाचा त्यांचा वाटा होता. त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नव्हता महाराज, सामाजिक भेद नव्हता. मला वाटते ज्ञानोबराच्या उक्तीप्रमाणे सांगायचं तर, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंभोना चराचर आपणची झाला. तुका म्हणे भेदा भेदन गेला वाद खंडोनी खंडोनी. सर्व मंडळी, सर्व जाती धर्माची मंडळी, या सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे आणि सर्व आपण एकाच परमात्म्याचे लेकर आहोत. अशा स्वरूपानं त्यांचं जीवन होतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं जीवन मोलाचं होतं. शिक्षणाविषयी जास्त आवड होती असं त्यांच्या चिरंजीवाकडून मला कळलं बरं काय महाराज. म्हणजे ज्ञान क्षेत्रामध्ये माणसानं प्रवृत्त व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आणि खरं सांगू काय, जीवनामध्ये ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याला वाघिणीचं दूध म्हटलंय. ज्याच्या जीवनात ज्ञान नाही त्याचं जीवन असणारं पशुसारखं जीवन आहे महाराज. पशुवत अज्ञानाचं जीवन, जड जीवन, बद्ध जीवन. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानेविन एके उपाय करिशी जितुके, तेही गुंपिशी आदिके रुखी ये. रुखी म्हणजे वृक्ष. कोणता वृक्ष? संसार वृक्ष. या संसाररूपी वृक्षामध्ये, या संसाररूपी रुखामध्ये जास्त जास्त माणूस गुंतून पडतो, जास्त जास्त अडकतो आणि दुःखाला प्राप्त होतो. त्याचं एकच कारण आहे, त्याच्या जीवनात ज्ञान नावाची चीज नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये ज्ञान असावं आणि सगळ्या मंडळींनी असणारं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवृत्त होऊन आपलं जीवनाचा कल्याण करून घ्यावं असाही त्यांच्या मनाचा हेतू होता. असे थोर समाजसुधारक, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा मोलाचा वाटा, पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोलाचा वाटा, व्यावहारिक क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा, सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रवीण असलेले वैकुंठवासी गंगाधरराव पाटील आज आपल्यातून निघून गेलेले आहेत.
त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या निमित्ताने सर्व पाहुणे मंडळी सहित, माझ्या माता भगिनी सहित, सर्व वारकऱ्यांसहित मी भगवंताला एक विनंती करेल, त्यांच्या जीव आत्म्यास चिरशांती प्राप्त व्हावं. त्यांच्या पश्चात असणारी जी मंडळी आहे त्यांना या दुःखाचं सहन करण्याची देवाने शक्ती द्यावं, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या वतीने हे छोटंसं कीर्तन पुष्प त्यांच्याच चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. एकदा भजन करा विठ्ठल. त्या निमित्ताने निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. अभंग फार सुंदर आहे, उपदेशपर अभंग आहे. आणि मला वाटतं या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी मनुष्य जन्माला आलेल्याच जीवाला उपदेश केलाय. मला वाटतं समाजाला उपदेश करण्याचा प्रसंग का आला साधू संतांना? साधू संत हे समाजापेक्षा मोठे आहेत का? समाजापेक्षा नाही. साधू हे काही गोष्टीत देवापेक्षाही मोठे आहेत. मला थोडा देवाचा आणि साधूचा फरक दाखवतो, म्हणून संत मोठे आहेत हे सिद्ध होईल. कर्तृत्वाच्या बाबतीत देवापेक्षा साधू श्रेष्ठ आहेत. मी का सांगतो तर साधूच उपदेश करण्याच्या लायकीचे आहेत, त्यांनाच उपदेश करता येतो, तेच समाजाचं भलं करतात हे सांगण्यासाठी थोडं साधूचं मोठेपण सांगतो. देवाचं कर्तृत्व आणि साधूचं कर्तृत्व या दोघांची तुलना केली असता देवाच्या कर्तृत्वापेक्षा साधूचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे महाराज. बघा काय साधू देवाचं काय कर्तृत्व आहे. थोडा रामायणातला प्रसंग सांग थोडा महाराज. प्रभू रामचंद्र विश्वामित्राच्या सोबत मिथिला नगरीला जनक राजाच्या घरी सीतेच्या संवरासाठी चालले होते. ध्यान नाही का? जात असताना वाटेमध्ये गौतम ऋषीचा आश्रम लागला. त्या आश्रमामध्ये उद्धस असलेला आश्रम, तिथे एक शीळ पडली होती. प्रभू रामचंद्र जात असताना त्यांच्या पायाची धूळ त्या शिळेला लागली. लागल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली. म्हणजे शिळा होती प्रभूच्या पायाच्या स्पर्शाने काय झाली? स्त्री झाली. आता मला एक सांगायचं, ही शिळा झालेली पूर्वी स्त्रीच होती आणि नंतर कोण झाली? स्त्रीच झाली. देवानं काय केलं की पूर्वी स्त्री असलेली, मधल्या काळात दगड असलेली, पुन्हा तिला काय केलं? स्त्रीच केलं. हे देवाचं कर्तृत्व आहे. आता ज्ञानोबरायाकडे या, आमच्या साधूकडे या. जातिवंत पुरुषच होता, पण त्या पुरुषाला ज्ञानोबाराने स्त्रीला तो केला पुरुष तो केला पुरुष तो केला पुरुष उभा. जातिवंत स्त्री होती, ज्ञानोबरायाने आपल्या सामर्थ्याने तिला काय केलं? पुरुष केलं. सांगा, स्त्रीचा पुरुष करणं आणि स्त्रीची स्त्रीच करणं या दोघातून कोण मोठा आहे? कर्तृत्वाने. मला साधू मोठे आहेत. बरं, साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना, कलियोगी कलियोगी, साधू थोर दाना कलियोगी, साधू
भजन ऐका मिळते हे सर्वात भाग्य आहे. महाराज म्हणजे भजनाची खाण आहे. असो, महाराजांनी प्रमाण सुंदर दिले. 2 प्रमाण दिले एका प्रमाणात. साधूचं मोठे पण सांगितले. पहिलं प्रमाण दिले साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना 3दा म्हटले. कलियुगी भूतकाळामध्ये साधू थोर, वर्तमान काळात साधू थोर आणि पुढे भविष्यात सुद्धा साधू थोर. तिन्ही काळात साधू थोर आहेत हे सांगायचे. आणखी प्रमाण दिले. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, संत हे देवापेक्षा बलवान आहेत. एक आता आणखी काही उदाहरण सांगतो महाराज. आता पटपट सांगून पुढे चालतो. व्यापकतेच्या बाबतीत सुद्धा साधू थोर आहे. व्यापक मला वाटतं देव किती मोठा आहे, देवापेक्षा संत मोठे आहेत. प्रमाण खूप आहे. वर्णन असं केलंय, अनंत ब्रह्मांडे एका रोमे ऐशी धेंडे. अनंत ब्रह्मांड कशाला म्हणायचे बाप? एक ब्रह्मांड किती? ब्रह्मांड म्हणजे एका ब्रह्मदेवानं निर्माण केलेलं अंड. तिन्ही लोक ज्याच्यामध्ये सामावलेले आहेत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक, याच्यामध्ये 14 लोक बसवलेत. हे खाली सप्त पाताळ आहेत, वरी सप्त लोक आहेत आणि असे 14 लोक मिळून एक ब्रह्मांड होते. असे अनंत ब्रह्मांड. बरं, एका ब्रह्मांडाची लांबी रुंदी किती आहे? खाली पाताळ किती उंच आहे, खाली खोल आहे? मृत्यूलोक किती रुंद आहे? स्वर्ग किती उंच आहे? वाटते काका हे सांगता येण्याचं नाही. मला वाटते विज्ञानाला हे सापडणार नाही. एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या एका केसात बसतात, नाही केसाच्या रोमामध्ये. देवाने एक, आमच्या भगवान कृष्ण परमात्म्याने एक रोम उपटला आणि अनंत ब्रह्मांडाला मध्ये साठवलंय. आणखी भगवंताच्या अंगावर 3.5 कोटी रोम शिल्लक आहेत. ते सगळे शिल्लकच आहेत. त्या एकाच रोमात सगळे बसून आणखी रोम शिल्लकच आहे. आणि ज्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत, ते शरीर किती मोठं असेल? लावले का गणित कुण? आता ते किती मोठं असेल की आपल्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. आणि त्या स्वरूपाचं वर्णन वेदाला करताना नाही. वेदासी बाई काही कळलेची नाही, शेष शिनोनी झाल्या शस्त्रजीवा, तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी केली. एवढा मोठा परमात्मा असला तरी पण महाराज म्हणले, संत महात्म्याने आपल्या हृदयाचा संपोष्टी राहावे, तेने संपोष्टी राहावे, तेने संपोष्टी राहावे, तेने संपोष्टी राहावे, यमना प्रभो भावे, तेने संपोष्टी राहावे, तेने संपोष्टी राहावे. एवढा, आता एवढा शब्द वापरा महाराज. एवढा म्हणजे केवढा? अनिर्वचनीय शब्द आहे. एवढा केवढा म्हणून सांगता येत नाही. म्हणून एवढा 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 मोठा प्रभू तोही संत महात्म्याने भावाच्या शक्तीने हृदयात साठवला. म्हणजे संतांचं संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी संपुष्ट कशाला म्हणतात? आपल्या अंगठ्याची ही धार आहे ना, हे रे इथून वरच्या भागाला संपुष्ट म्हणतात. एवढंच आपलं हृदय आहे आणि एवढूशा हृदयामध्ये एवढा मोठा परमात्मा साठवतात. मला सांगा, इथं देव मोठा की संत मोठे? आता उद्धाराच्या कार्याविषयी देव मोठा का संत मोठे एका मिनिटात सांगून आपण अभंगाला सुरुवात करू. देवाला जग निर्माण करता आलं, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. हे देव जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले.
एकवीस स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपोलिया जेने हे विश्व निर्मिले. हे महाराज, भगवान परमात्म्याने एवढं विश्व निर्माण केलंय. कसं केलं सांगू काय? ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे निर्माण केले. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. आपण ऐकतो ना ते, आगा कर्मी जरी उरावेन तै सुख दुःखी फळा ते भोगावया या वेद. देवाला स्वातंत्र्य नाही. देव कर्माप्रमाणे तुम्हाला आम्हाला जन्म देतो. देवाला एवढंच जमतंय. पण ह्या मृत्यू लोकात एवढे लोक जन्माला देवाने घातलेत, पण त्या लोकाचा उद्धार देवाला करता नाही. उद्धाराचं कार्य मात्र संत महात्म्यानेच केले. ह्या जगाची तळमळ संत महात्म्यानेच केली आहे. ह्या जगावर उपकार कोणी केलेत? संतांनीच केलेत. आणि या दुःखातून सोडवण्याचं काम फक्त संतांनी केले. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे आडरानी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो. म्हणून संत महात्म्यांनाच तुमच्या आमच्या समाजाची तळमळ आहे. आणि म्हणून संत महात्मे उपदेश करतात. महाराज काय उपदेश करतात? ए मानवानो, माणसानं जीवन कसं जगावं, संसारात कसं राहावं हे शिकवतात महाराज. गुरुवारी महाराज कसं राहावं या अभंगाची खरी सुरुवात असते. मला वाटते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सुरुवात होईल. तैसे असावे संसारी असं. तैसे असावे संसारी. कैसे असावे प्रश्न उभा राहिला. ज्ञानोबाराने याच्यावर खूप उदाहरण दिलीत काका. मी अगोदर ज्ञानोबाराची युक्ती सांगतो आणि मग कैसे असावे ते अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. संसारात कसं असावं, मग माणसानं संसारात नसावं का प्रश्न आहे. संसारात असावं नसावं असं नाहीच. कोण्यात साधू संतानं संसार करू नका असं म्हटलं नाही. बायको नसावं का? असावं. घर नसावं का? असावं. संपत्ती नसावं का? असावं. इष्टमित्र सज्जन सखे सोयरे धैर्य नसावा का? असावं. सगळंच असावं आणि सगळ्याच गोष्टीमध्ये प्रवृत्त असावं. पण त्याच्यात कसं राहावं हे शिकवलंय. आता ध्यान धरून ऐका, थोडंच वेळ जास्त घेणार नाही मी. ज्ञानोबा राय म्हणतात, मला वाटते 14व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे महाराज. आसक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्प्रहा नैष्कर्म्यम सिद्धिम परमाम संन्यासीनाधी गच्छते. तरी जो या देहावरी उदासू ऐशिया परी उखिता जैसा बिढारी बैसलासे. उखिता जैसा बिढारी बैसलासे. उखिता म्हणजे प्रवासी, बिढार म्हणजे घर. प्रवासी जसा एखादा मुक्काम पडल्याच्या नंतर कुणाच्या तरी घरी पाहुण्याच्या घरी राहतो, पण कसा राहतो? निरासक्त राहतो. हे घर माझं नाही त्याला माहित आहे. इथला पलंग गादी माझी नाही माहित आहे. ही बाई आपली नाही, पोरगा आपलं नाही, माणूस आपलं नाही. इथलं काहीच आपलं नाही. आपण एक मुक्कामासाठी आलोत आणि उगं मुक्काम करून आपल्याला हे दिवस सोडून देऊन जायचंय म्हणून सकाळी तो उठून जातो. पुढे बोलेल मी तुम्हाला, पण अगोदर ह्या श्लोकाचा अर्थ सांगतो. जसा निघून जातो तिथं चिटकून राहत नाही. तैसे असावे संसारी. बर, ह्या घरामध्ये कसं असावं ज्ञानोबाने शिकले काका. आपलं घर आहे की नाही, हे घर असेल किंवा हे घर असेल. घर दोन प्रकारचे आहेत. एक या देहाला राहण्याचं घर आहे आणि एक हे आत्मारामाला राहण्याचं म्हणजे जीवाला राहण्याचं घर आहे. ह्या दोन्ही घरामध्ये कसं असावं ज्ञानोबाने फार सुंदर सांगितले बघा. का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेथुली असतानाही. ज्ञानोबारे म्हणतात वृक्षाची सावली. बाबा थोडं ध्यान धरून नाही का, ज्ञानोबाऱ्याच्या उक्तीवरच बोलणार आहे मी थोडं. एखादा प्रवासी रस्त्यानं पायवाटेने चाललाय, चालत असताना ऊन पडलेलं आहे, कडक उन्हाचे किरण पोळत आहेत, घामाचे लोंढे चाललेले आहेत, तगमग होत आहे. कुठतरी विश्रांती घ्या म्हणून वाटेमध्ये एक आंब्याचं झाड लागलं महाराज, थंडगार वास. इथं थोडी विश्रांतीच घ्या म्हणला आणि त्या झाडाखाली दुपारी 1 वाजता बसला आणि 4 वाजेपर्यंत विश्रांती घेतली.
आणि 4 वाजता ते सावलीचं सुख घेतलं आणि तिथून लगेच थोडं शिराळ पडलं की निघाला आणि पुढची वाटचाल झाली. घरावरही तेतुली असता नाही महाराज. तसं हे सुद्धा घर आहे की नाही, झाडासारखंच आहे आंब्याच्या. जसा वाट सरू थोडी 4 तास विश्रांती घेण्यासाठी त्या झाडाची आसक्ती धरून राहिला, पण झाडाखाली बसत असताना हे झाड माझं आहे, हे सावली माझीच आहे, हे आपल्या नावानं झालं पाहिजेत, याचा परिणाम आपल्याच नाव झाला पाहिजेत आणि हे कायम आपलंच असलं पाहिजेत असं त्या वाटसरूला वाटत नाही. 4 तासापुरतं आसक्ती न धरता सावली घेतली, सावलीचं सुख घेतलं आणि तिथून तो निघून गेला. तसं घरात माणसानं राहावं. विठ्ठल विठ्ठल पुढचं उदाहरण आहे का बापू, ध्यान धरून आहे का मात्र. का संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसुता, का वाटे जाता साक्षी ठेविला. आता बघा बापू, ह्या 2-4 गोष्टी ध्यानात ठेवा. तुम्ही आम्हाला हे उपदेश आहे. संपत्ती असावं, पैसा असावा, श्रीमंती असावी. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावर हरी गणेश महाराज. संपत्ती असावं बरं काय बापू, जोडून या धनन उत्तम व्यवहार. पैसा खूप कमवावा, इमानदारीनं कमवावा, इज्जतीनं कमवावा, चांगुलपणानं कमवावा आणि चांगला व्यवहार करून कमवावा. खूप असावी संपत्ती, तो खूप म्हणणं आहे. पण त्या संपत्तीमध्ये जीवन जगत असताना त्या संपत्तीचा धूर डोळ्यात जाऊ देऊ नये. नका डोळे धूर भरून राहावं. मग त्या संपत्तीत कसं असावं याची शिकवण ज्ञानोबाने दिली बघा. फार उदाहरण बेस्ट आहे. संपत्ती माझी असता ऐसा गबे पंडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. पूर्वीच्या काळात दृष्टांत आहे ज्ञानोबाच्या काळातला. एक माणूस काय केलाय, बँकेमधले पैसे उचलले महाराज, 2 लाख रुपये, पैशाची बॅग, वाहनाची व्यवस्था नाही, आणि ते पैशाचं पोतं डोक्यावर घेतले आणि पायानं वाटचाल करत करत तो गावाकडे चाललाय. तालुक्याहून गावाकडे आलाय. वाटेत अर्ध्या वाटेत आलाय. आल्याच्या नंतर त्याला लघुशंका आली आहे वाटेत. आता एवढं पोतं डोक्यावर घेऊन लघुशंका कशी करावी, कोणी ओळखीचे सापडत नाही, कुठं ठेवावं तर कोणी घेऊन जाईल. म्हणून वाटेमध्ये एक गुरं राखणारा म्हणजे ढोरं राखणारा एक शेतकरी गाई ओळीत होता. तो त्याचा मित्रच होता, त्याच्या ओळखीचाच होता. अरे म्हणले भाऊ, आणि मला लघुशंका आली आहे, जर एक पैशाचं गाठोड तुझ्यावर जोड राहू दे बरं. यानं आपल्या डोक्यावरचं गाठोड त्याच्या जोड दिलं आणि त्यानं आपल्या डोक्यावर घेतलं त्या गुराख्यानं. एक 15 मिनिटं लघुशंका होईपर्यंत, याची चूळ भरेपर्यंत 15 मिनिटं पैशाचं डोक्यावर 2 लाखाचं होतं. पण याच्या मनात वाटलं नाही हे पैसे आपले आहेत, याचं आपण काहीतरी करावं. काहीच वाटलं नाही महाराज. उग साक्षी, एखादा साक्षी कसा असते, साक्षी कशाला म्हणावं. सगळ्यामध्ये राहतंय पण कुणातच मिसळत नाही, त्याला काय म्हणायचं, साक्षी. घरामध्ये दिवा असते, सगळ्याला उजेड देते. त्या उजेडामध्ये कोणी जेवतंय, कोणी अभ्यास करतंय, कोणी गादीवर झोपतंय, कोणी घरातले कामं करतंय, कोणी माता भगिनी भांडे घासतात, कोणी मध्ये येते, कोणी बाहेर जाते, कोणी काही करते, कोणी काही करते. हे सगळं सूर्याच्या त्या दिव्याच्या प्रकाशात होत असते. पण दिवा त्या कर्मामध्ये लिप्त होत नाही, उग साक्षी असते, काहीच करीत नाही, साक्षी. तसं माणसाने पैशात असावं साक्षी रूपानं, ढिगात असावं महाराज, ढिगात. पैशाचा ढिग असावा पण त्याला चिटकू नये. आजकालचं उदाहरण सांगू काय तुम्हाला, कालचं आताचं. कंडक्टर नोकरी असते पटेल, कंडक्टर नोकरी असते. सकाळी 8ला आंघोळ करून ड्युटीला गेला, एसटीत बसला, त्याच्या काकीमध्ये ते तिकीट काढायचं असते. एक पैसे घ्यायची कातड्याची पिशवी असते, तिकीट काढायचं एक असते. असं तिकीट काढते पटपट सगळ्याचे, पार सगळी एसटी फिरून येते आणि पैसे जमा झाले की सीटवर बसते. गाडी चलत असते. 50-50च्या नोटा इकडे काढते, 100-100च्या इकडे काढते. मग 100च्या नोटावर 50च्या ठेवते, पुन्हा 200च्या नोटा निघाल्या 100च्या खाली ठेवते.
पुन्हा 500च्या निघाल्या की त्याच्या खाली ठेवते, असं बरोबर करेक्ट करते काम सगळं असं, आणि बरोबर गुंडाळा करून खिशात ठेवते. पुन्हा दुसऱ्या गावात गाडी उभा राहिली, पुन्हा माणसं चढतात, पुन्हा तो आणि तिकट करत असतो, पुन्हा पैसे येत असतात, पुन्हा गट्ट करत असतो, पुन्हा खिशात ठेवतो. अशी त्या पैशाची काढघाल उचका उचकी 1000 वेळ शिळातून करतोय. पण खरं सांगा, एवढे पैसे त्यानं इळभर चालले, पण याच्यातले पैसे त्यानं घरला किती घेऊन गेला? पैशाच्या व्यवहारात आहे, पण पैसा आपला नाही अशा स्वरूपानं तो त्याच्यात आसक्त नाही, त्याच्यात चिटकलेला नाही, आणि त्याच्यात अंतकरण सुद्धा मळलेलं नाही. उगच राहतो साक्षी रूपानं विठ्ठला. तैसे असावे संसारी. हा सुंदर विषय आहे का? आता दुसरं एक सांगतो महाराज. आपल्या घरी बायको संग कसं असावं हे सुद्धा सांगितले बरं बापू. बायको नसावं का? हे गुरु, बायको असावं की नसावं? विठ्ठल विठ्ठल. जरूर जरूर बायको असो महाराज. मस्त प्रपंच करावा. तुकोबाराने 2 बायका केल्या महाराज. हे गणेश महाराज 2 केले ना. व्यवहारातल्या 2 बायका होत्या तुकोबारायला, आणि परमार्थातल्या सुद्धा 2 बायका होत्या. हा, एक पहिली रुक्मिणबाई होती आणि धाकटी मातोश्री जिजाबाई होत्या. अशा 2 पत्नी होत्या. आणि परमार्थामध्ये सुद्धा प्रपंच रत्नाचं रे बाई भोगून जागिले. प्रपंच रत्नाचं रे बाई भोगून जागिले. अनतापाची ज्वाळी देह मुक्ती हरविली. अनतापाची ज्वाळी देह मुक्ती हरविली. वैराग्याची निष्ठा प्रगटून रचना सर्व ही भोगून त्यागिली. अनुतापाची ज्वाळा देह बुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. अहंता ममता दौडोनी निज शांती. शांती नावाची बायको केली एक, आणि तुका म्हणे मुक्ती परणिली नोरी. आता दिवस चारे खिळीमिळी. मुक्ती नावाची एक बायको केली आणि शांती नावाची बायको केली. परमार्थातल्या ह्या 2 बायका तुकोबाऱ्याने केल्या आणि संसारातले 2 केल्या, पण फरक पडला नाही. विठ्ठल विठ्ठल. ओघान आले म्हणून सांगतो महाराज, ध्यान धरून आहे का? आता बायको संघ कसा असावा, संपत्ती संघ कसा असावं सांगितलं. एक पत्नी संघ कसा असावा, पत्नी संघच असावं महाराज. पण कसं असावं, ज्ञानोबराची युक्ती आहे काका गणेश महाराज. सावली सरीशीच असे आसे हे नेनिजे जैसे. स्त्रियाचे तैसे लुलुप्य नाही. ज्ञानोबरा म्हणतात आपल्या शरीराची सावली असते बाबा. सरशी म्हणजे संघच असते. तुम्ही बाजारला निघाले की संघच निघते बाजारला. कोण? सावली. कीर्तन ऐकायला निघालं मंडपाकडे की ती सुद्धा कशी होते, संघच निघते. शेताला निघालं की शेताकडेच जाते. माळावर चढले की माळावर चढते. घराकडे गेले घराकडेच निघते. तुम्ही बसलं की ती बसते. तुम्ही उठलं की ती उठते. तुम्ही महाडीवर गेले की ती महाडीवर चढते.
खाली आलं की खाली येते, तुम्ही झोपलं की ती झोपते है ना. कोण सावली संगच आहे, पण तुम्हाला संगच आहे असं ध्यान तरी आहे का? ही काय आपल्या मागं बरा लागले बा, ही संघ छिंडाल्या मजा, असं निदान वाटतंय काहीतरी कुणाला त्या सावलीविषयी? सावली सरशीच असे परी असे हे नेणे जे जैसे. जशी सावली संघ असून सावली आहे की नाही याची आठवण सुद्धा नाही, स्त्रियाचे तैसे लोलुपे नाही. सावली सारखं बायको संग राहावं विठ्ठल. तैसे असावे संसारी. काय आमच्या संत महात्मे चुप करत गुरु महाराज, कितीतरी हजारो उदाहरण दिलेत महाराज. तुम्हाला एक महत्त्वाचं उदाहरण देतो. ह्या घरामध्ये सुद्धा कसं जीवन जगावं, ह्या देहात कसं जगावं, ह्या लेकरा बाळात कसं जीवन जगावं याच्याविषयी ज्ञानोबा आहे वयाच्या 22व्या वर्षी समाधीस्थ झाले. काय अनुभव असेल. ज्ञानेश्वरीमध्ये 3,500 दृष्टांत आहेत, 9,000 वयापैकी. हे आमच्यावर उपकार आहेत. एक दृष्टांत नाही समजा दुसरा दृष्टांत, दुसरा नाही समजा तिसरा दृष्टांत, 12 दृष्टांत, 18 दृष्टांत, एक गोष्ट पटून दाखवण्यासाठी सांगितली आहे. ऐका, घरात कसं असावं ऐका. आता आपण घरात कसं राहतो, आसक्तून राहतो. माझं घर म्हणून राहतो. या देहाते म्हणे मी धनपुत्र दारा माझे, परी काळाचे हे खाजे आयसे नेन तू वाया गेला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो बापू, ध्यान धरून ऐका. एक गोष्ट फार महत्वाची आहे, उदाहरण आहे, दृष्टांत आहे. एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता. 200 एकर जमीन, बसायला घोडी, नौकर चाकर, सगळं संपत्ती, पैसा भरपूर, सगळं काही होतं. पण बघा, संपत्ती श्रीमंती ही आपल्या हातची नाही, सगळं अदृष्टादी नाही. काय ललाटी जे लिहिले ते न मोडे, काही केले काळे गोरे पण धुतले फेटून येणे, किंवा या धनाचा न धरी विश्वास जैशी तरवर छाया. श्रीमंती कधी जाईल आणि कधी गरिबी सांगता येत नाही. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाटी शितांशू पालटे जेवी. जसं त्याची जोडे धान, तर भेटी वाढे मान, तापस कर शिवाया, माझे मन पळवणाया. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, काय सोस करी शिवाया, भजमना पंढरी राया. सुंदर विषय ऐका, ध्यान धरून थोडं. श्रीमंती कधी सांगता येत नाही. त्या श्रीमंत माणसाची सगळी जमीन गेली, गाडी गेली, घोडी गेली, नौकर गेले, चाकर गेले, मान गेला, पान गेला, सगळं निघून गेलं बाबा. आता फक्त राहिले घर. वाडा मोठा, श्रीमंत होता, मोठा वाडा राहिला असा, चिरबंदी वाडा. एक पोरगी लग्नाला आली महाराज. घरात कसं असावं सांगायला बरं काय, फार दृष्टांत मजेशीर आहे. मुलगी लग्नाला आली, उपवर झाली मुलगी. बापाला चिंता लागली लग्न करायचे, पैसे नाहीत जवळ, गरिबी आली आहे, काय करावं आता. गावात एक श्रीमंत सावकार होते, मारवाडी सावकार. त्यांच्याकडे गेलेले आहेत. नमस्कार केला. त्या पाटलाने म्हणले, सावकार माझ्या मुलीचं लग्न आहे, 4 लाख रुपये द्या. ते म्हणले, कोण्या आधारावर द्या? काय नाही, माझ्या घराचा वाड्याचा बैनामा करून घ्या. सावकाराने बैनामा करून घेतला, 4 लाख रुपये दिले. लग्न केलं, मुलगी नांदायला गेली. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेले. एकही व्याजही नाही, मुद्दलही नाही. याच्या स्वतःच्या पोटाची आबाळ होती, भाकर ह्याला मिळत नव्हती, भीक मागून खाण्याची टाईम होती. महाराज पैसे कशाने फेडावं सांगा. आता सावकार दारात आले, म्हणले, पाटील माझे पैसे द्या, 10 लाख रुपये झालेत, पैसे तरी द्या, एक नाहीतर वाड्याच्या बाहेर तरी 2 गुंतवणूक कोणतंही करा. मृग नक्षत्र होतं, पावसाळा सुरू झाला होता. आता त्या टायमाला कुठं जाऊन राहावं. पाटलानं सांगितलं, सावकार आजपासून हे घर तुमचंच झालं, आता माझं नाही, ह्याच्यावर काही माझा हक्क नाही. अगोदर तुमच्या नावात आहे, आता इथून पुढे हे घर मला किरायाने देत जा. बघा
पावसाळा लागला, आता घर मिळत नाही मला कुठं, हे घर किरायाने द्या, 1000 रुपये महिना. आता तोच माणूस त्या घरात राहू लागला. पहिलंही तोच माणूस त्याच घरात राहत होता. पहिलं वाड्याचा कुठला खपुरा निघू देत नव्हता. टापटीप अशी महाराज घरात पाणी गोळ देत नव्हता, थेंब गोळ द्यायचा नाही, असं कुरेट घर ठेवायचं महाराज. झड लागली 3 महिन्याची, तिकडलं कोणतं वाड्याचं ढसळलं तरी बघ ना, घर पाणी बदबद घरात गळू लागलं तरी त्याला काही डागडुजी करीना, कुठलं पत्तर आणत नाही, घालीत नाही, कुठलीच दुरुस्ती नाही. चौकून वाडा पडण्याच्या मार्गावर लागला तरी त्या घराला काही बघत नाही. महाराज लोक म्हणले, अहो हे घर पडलंय की, म्हणले जरा करा की डागडुजी, थोडं बघा की या घराकडे. ते म्हणलं आपल्याला काय करायचंय, आपलं आहे काय, आपल्याला किती दिवस राहायचंय, आपल्याला किती दिवस राहायचंय, हे काय आपलं आहे का, आणि आपल्याला किती दिवस या घरात राहायचंय. खरं सांगू काय, खरं सांगा, दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, तोच माणूस पूर्वी त्या घरात राहत होता, पण बद्ध अवस्थेने, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, घर माझं म्हणत होता. तोच माणूस आता त्या घरात राहतो, पण त्या घराला आपलं म्हणत नाही. मला वाटतंय आता नंतर जसा तो घरात राहतो, तसंच मनुष्य जीवनामध्ये सुद्धा हे घर असो की देहरूपी घर असो, जीवनामध्ये तसंच राहण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल असे अनेक उदाहरण दिले काका गणेश महाराज आमच्या ज्ञानोबा यांनी. हे लेकरा बाळात कसं राहावं सांगू का, एक महाराज बायको लेकर असत ना, यांच्यात कसं राहावं सांगितलंय. कसं राहावं, घरामध्ये भाऊ असतात, भाऊजाई असतात, आई असते, वडील असते, बहिणी असतात, इष्ट मित्र सगळे असतात. सगळ्यावर माणसाचं प्रेम असते बापू, आसक्ती असते, माझे माझे म्हणतोय. राहावं बेशक, पण कसं राहावं याचं एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळात जनावरं जास्त असायचे. पाटलाच्या घरी 2-2 खंड्या 4-4 खंड्या ढोरं असायचे महाराज, आणि ते ढोरं ओळण्यासाठी एक नौकर ठेवला असायचा. मग त्यात काही गोरे असायचे, कारवडी असायच्या, गाई असायच्या, म्हशी असायच्या, हे बैल असायचे, असे अनेक नमुन्याचे जनावर असायचे. आणि तो नौकर असणारा ते सगळे गुरं घेऊन शेताकडे चारकडे जायचा, आणि सेवा करत असताना ही आमची गाय म्हणायचा, हे माझा बैल म्हणायचा, हे माझी कारवड म्हणायचा, हे आमची गाय लय दूध देते म्हणायचा, ही माझी म्हैस लय दूध देते म्हणायचा, हे आमचं गोरं 1 लाख रुपयाचं आहे म्हणायचा. कोण म्हणायचा, गडी म्हणायचा. आमच्या ह्या गायीने नाही बघा यंदा 1.25 लाखाचा गोरा दिला बघा. काही आनंद नाही, असंच म्हणतोय फक्त. आणि समजा 2 महिन्याला तो गोरा मेला, झाला तरी त्याला आनंद नाही, गेला तरी आनंद नाही, मेलं तरी आनंद दुःख नाही, आणि जन्मलं तरी त्याचं काय नाही, सुख नाही, सुखही नाही दुःखही नाही, उगच आमचं म्हणते. तसं आपल्या कुटुंबातून कोणी एखादी जर गेली व्यक्ती तर दुःख करण्याची गरज नाही, कारण ते आपलं नाहीच. काय, जो गेलाय ना त्याचाच देह त्याचा नाही, तर तुमचा कुठला आला. खरं सांगू काय, त्याचा आणि आपला अर्थार्थी संबंध नाही, एका जन्मापुरता संबंध आहे. मागल्या जन्मात संबंध नव्हता, पुढच्या जन्मात संबंध राहणार नाही, या जन्मामध्ये तात्पुरता संबंध आहे. मग तात्पुरता संबंध खरा नसते. खरं सांगू काय, आपला संबंध देवासंग आहे, आपला संबंध देहासंग नाही. विठ्ठल महाराज काका, संबंध नाही कोणाचा कोणाशी न घडे संबंध, आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, पण तुम्ही आम्ही संबंध लावला, संबंध नाही. तुम्हाला दृष्टांत सांगतोय कळव. एक माणूस घोड्यावर निघाला पंढरपूरला. कशावर निघाला, जुना काळ आहे पूर्वीचा, घोड्यावर बसला आणि घोड्यावर चाललाय. वाटेमध्ये एक गाव लागलं, त्या गावातून एक माणूस नमस्कार केला, म्हणजे माऊली कुठे चाललेत, म्हणले पंढरपूरला चाललो. ते म्हणला मग मला येऊ द्या की पंढरपूरला.
ते म्हणजे चला की पंढरपूरला. मग त्याच्याजवळ होतं घोडं आणि हे जे होतं की नाही पुढचं, यानं घेतली गादी. गादीची वळकटी घेतली, डोस्यावर घेतली, पायानं चलू लागलं. घोडं पुढे पुढे चलू लागलं, घोड्यावरला माणूस पुढे चलू लागला आणि हा गादी घेऊन मागे मागे चलू लागला. खरं सांगू काय, त्या गादीवाल्या माणसाचा आणि घोडेवाल्या माणसाचा अर्थाअर्थी काही संबंध नव्हता. पण लोकांनी संबंध लावला. बघा म्हणले, घोड्यावर चालणारा माणूस मालक आहे म्हणले आणि घोड्याच्या पाठीमागं ह्याला बसायसाठी घेऊन गादी चाललाय, गादी घेऊन चाललाय. हा कोण आहे? नौकर आहे. तो मालक आहे, नौकर आहे. खरं सांगा, कोण मालक कोण नौकर? लावला संबंध लोकांनी, नसताना लावला. पुढच्या गावात गेले. दिवस मावळच्या प्रसंगामध्ये घोडेवालं मालक घोड्याला खरारा पाणी करायला, चारा पाणी करायला बांधाले तर कुठतरी, आणि हे गादीवाला होते की नाही, असंच वट्यावर गादी पैस केले, मस्त टेका लावून बसले. तिथले लोक काय म्हणू लागले, बघा घोड्याला चाऱ्या पाणी करायला येते, नौकर आहे आणि गादीवर बसलेलं मालक आहे. सांगा आता, कोण मालक आणि कोण नौकर आहे? कोणी मालकही नाही आणि कोणी नोकरी नाही, आणि वास्तविक दोघाचा अर्थार्थी संबंध नाही. तसं या जीवनामध्ये आल्याच्या नंतर या देहाचा आणि आपला अर्थार्थी संबंध नाही, आणि देहाच्या संबंधातल्या लोकांचा सुद्धा आपला त्यांचा संबंध नाही. मला इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एकाश करून वाचोनी. म्हणून हे कोणी आपले संबंध नाहीत. मग कसं राहावं? आता सांगितले तसं राहावं. विठ्ठल तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारी, 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 तैसे असावे संसारी. वरी नाची नाची दोरी, वरी नाची नाची दोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. प्राचीनाची दोरी, वरी प्राचीनाची दोरी, तैसे असावे तैसे असावे संसारी. आतापर्यंत ज्ञानोबारायाच्या उक्तीप्रमाणे संसारात कसं असावं हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आता अभंगामध्ये ज्यांचा अभंग आहे ते श्री संत एकनाथ महाराज आहेत. त्यांचं संसारात कसं राहावं हे त्यांचं मनोगत काय आहे हे कळण्यासाठी नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिला आहे. ते दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणी. पक्षी अंगणी उतरते, 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 पक्षी अंगणी उतरते.
टाळ्या वाजवायसाठी. धन्यवाद महाराज. खरं तर कीर्तनाचा टाईम संपला आहे, पण 10-15 मिनिट लागतात. थोडं क्षमा मागून सेवा समाप्त करू. नात्रायाने या प्रथम चरणामध्ये सुंदर दृष्टांत दिलं आहे, आणि मला वाटतं ते माणसाचा दृष्टांत दिलं नाही, एका पक्षाचं दिलं आहे. अरे माणसा, पक्षाला जीवन जगायचं कळते पण तुला कळत नाही, बघ त्याच्याकडे आणि तसं राहायचा प्रयत्न कर, असं शिकवलंय. म्हणजे आपल्यापेक्षा खालचा माणूस जरा मोठा झाला की घरातले लोक म्हणतात, बघ श्रीमंत घरचे लोक, अरे ते गरीब घरचं होतं, काहीच घर नव्हतं, खायला नव्हतं, आईवडिलांनी मजुरी करावं, त्याला शिकवावं, त्या लेकरानं किती प्रयत्न केले, तेव्हा ते कलेक्टर झालं, बघ त्याच्याकडे. जसं श्रीमंत घरचे माणसं आई वडील लेकराला सांगतात त्याच्याकडे बघून वाघ, तसं या अभंगात नाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला शिकवित असताना एका पक्षाचं वर दिले दीपक महाराज. पक्षी कसे राहतात? पक्षी अंगाने उतरती. खरं तर पक्षाचं जीवन मुक्त जीवन असते बघा. मस्त आपलं आकाशात भ्रमण करायचं, कुठेतरी झाडावर राहायचं, असं जीवन आहे महाराज. पोटाला लागल्याच्या नंतर मग काय खायचं? इकडं तिकडे हिंडू तर काहीच नाही. म्हणजे भूक लागली की कोण्याही घराच्या अंगणामध्ये उतरायचं. अंगणी उतरते, अंगणी उतरते. अंगणामध्ये त्या शेतकऱ्याचे, त्या घरमालकाचे काही पाकडत असताना, काही जेवारी घरला आणत असताना, काही जेवारीचे कण, तांदळाचे कण अंगणात पडले असतात, कुठे सांडलेले असतात, कचऱ्यामध्ये असतात इकडे तिकडं. मग तो पक्षी भूक लागली की काय करतो? आकाशातली भरारी खाली घेतो, अंगणात येतो आणि तिथले दाणे टिपून खातो. पोट भरेपर्यंत खातो, टुचू 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 टुचू, आणि पोट भरलं की ओढून जातो, गुंतून राहत नाही. बरं, गुंतून राहत नाही एक, आणि जमा करीत नाही दोन. पक्षी याचे घरी नाही हो सामोरी, त्याची चिंता करी नारायण, त्याची चिंता करी नारायण. त्याची चिंता करी नारायण, त्याची चिंता करी एकापेक्षा एक समर्पक प्रमाण. पक्षाच्या घरी कोणतीच सामुग्री नाही महाराज. त्याची चिंता करी नारायण. हे मग पक्षी अजगर न करी संचित. काय पक्षी अजगर, अजगर म्हणजे सर्प, सर्पामध्ये एक जात आहे अजगर. हे अजगर किंवा सर्प कधीच असणार जमा करीत नाहीत काही. अजगर तर हवाच पिते महाराज. हे पहाटेच्या टायमामध्ये जे ब्रह्मी मुहूर्तावर जी थंड हवा येते ना, उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो, तिन्ही काळामध्ये पहाटे थंडच असते महाराज. त्याला ब्रह्मी मुहूर्त म्हणायचे. आणि त्या मुहूर्तामध्ये 4 ते 6च्या प्रसंगामध्ये जी हवा असते, ती हवा आपल्यासाठी नाही, अजगराला पोट भरण्यासाठी दिलेली आहे देवाने. पोट भरते महाराज. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तया मुखी चार कोण घाले. महाराज एवढे मोठे दगड असतात, ओडर लोक त्याला घनाने फोडतात, आणि फोडल्याच्या नंतर 2 भाग झाले की मध्ये एक खोदगा असतो, त्याच्यामध्ये एक बेडूक असतो, त्याच्यातच पाणी असते. हजारो वर्षापासून त्या दगडात ते असते. त्याला चारा नसते, पाणी नसते महाराज, हवा नसते. मग त्याला कोण सांभाळते? भगवान परमात्मा सांभाळतो महाराज. म्हणजे खरं सांगू काय, सगळ्याला तो सांभाळतो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलेल ऐसे नाही. खरं तर सगळ्याचा सांभाळ माझा भगवान परमात्मा करतो, पण सगळ्याचा सांभाळ करतो, पण माणसाला थोडं वाटतं की मीच करतो. काका, मी केल्याशिवाय होत नाही. घरामध्ये एखादा मालक काय करते दीपक महाराज, बायकोला म्हणते गुणानं राय, माझ्या संग वाद करू नको, मी गेल्यावर तू काय खाशील, मी हा म्हणून तुमचं खरं आहे. मग बायकोची ताकदच नाही किंवा महाराज बोलायची. ती बाई रोड होऊन गेली जसकीनं मालकाच्या. शेजारच्या बाईने विचारलं, का ग ठकू तू एवढी रोड का झालीस? ती म्हणजे काय सांगाव माय, आजी माय, माझा नवरा म्हणतोय की मी गेल्यावर तुम्ही काय खाता. देव बापा,
आणि तो ब्राह्मण होता बरं काय. ब्राह्मण देव बाप्पा होते. बघ मी हाऊन बरं आहे, 4-5 गावची गावकी आहे मला. त्या शेजारच्या बाईनं सांगितलं तू एक काम कर, आता म्हणला मी जातो, जाच म्हण आमचा देव आमच्या संग. दुसऱ्या दिवशी असेच भांडण लागले. मी जाईल म्हणला, गुन्हागार आहे म्हणला, माझ्या नादाला लागू नको, मी नसल्यावर काय माते खाता काय म्हणला. ती म्हणजे रोजच्या रोज उठून तुम्ही असंच म्हणाला, म्हणजे तुम्ही जा बरं उठून, म्हणजे जा तुम्हाला कुठं जायचं जा. आता विलाज नाही, महाराज गेला पंढरपूरलाच गेलाय का मठात जाऊन राहिला. आपण घरचंच ध्यान सगळं कसं व्हायला की काय नाही, की कसं व्हायला की काय नाही. गावातले लोक म्हणले अरे देवबाप्पा गेले म्हणले निघून, आता घरी बायको आहे, 2-4 लेकऱ्यात बारीक बारीक, खाण्याची व्यवस्था नाही. करार म्हणले चंदापट्टी, 25 पोते जेवारी केली देवबाप्पा. गव्हाचे 10-5 पोते, तेलाचे 2-4 डब्बे, डाळीचे पोते, सालभर 2 साल न सरण्यासारखं देऊन ठेवलं लोक. माय खांबले तुम्ही आनंदाने दिलं की देवानं. त्याला वाटलं का 1 वर्ष निघून गेला, माझी बायकून माझे लेकर काय खात असतील म्हणला. जाऊन बघावंच म्हणला, बघावंच. संध्याकाळी आलाय, 1 वाजता आलाय आणि घराची साखळी वाजवालाय. ए कवाड काढ. बायकून कवाड काढत, काय नवरा आहे तिचा. ती म्हणली देव बाप्पा लोक चेवी नाहीत म्हणली, तुम्ही जसे आलात तसे पंढरपूरला जा, आमचा लई मजा आहे म्हणजे आमची. खरं सांगू काय, सांभाळ करणारा देव आहे विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तन आटपत नाही, हे कीर्तन करायला 5-6 दिवस लागते गणेश महाराज. आता मला पण टाइम संपलाय, पाहुणे मंडळी आलेले. एकच सांगतो तुम्हाला मी, गुंतोनी राहते. सांगा पक्षी गुंतून राहतात का? मस्त मुक्त जीवन जातात, उडून जातात. गुंतून राहत नाहीत आणि बांधून राहत नाहीत आणि जमाई करीत नाहीत, संचय करीत नाहीत, साठा करीत नाहीत. नाही महाराज, मनुष्य हा साठाही करतो आणि मनुष्य असणारा काय करतो? गुंतून राहत नाही. एक तुम्हाला सांगतो, पटपट सांगतो बरं का, सुज्ञास जास्तीने नको. आमच्या महाराजचे प्रमाण आहे गणेश महाराज. आम्ही गुंतून आहोत. गुंतलो या संसारी कैसा झालोसे अंध, मी माझे वाढवणी माया तृष्णेचा वाद. स्वहित न दिसे केला आपुला बोध, लागले काळपाटे सवे काम हे क्रोध. कर्म त्या कर्माच्या लागती वाटे ठेसा, संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा. प्रिया पुत्राप्त जन हा तो सहज वळसा, या ब्रह्मडोही बुडालो धावे श्री गुरुराया सर्वेशा. खूप खूप सुंदर आहे. म्हणून मनुष्य जीवन हे गुंतलेले जीवन आहे, संचित करतोय, साठा करतोय. महाराज म्हणले या पक्षाकडे बघ, पक्षी अंगणी उतरती ती का गुंतून राहते. महाराज एक दृष्टांत सांगतो, शिवा समाप्त करतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. आता पुढचे प्रमाण वाचून घेऊ, एक दृष्टांत सांगू ऐका. गुंतून राहते याच्यावर बोलतो महाराज. संचय ऐका. आमच्या महाराजांनी ज्ञानोबाने दृष्टांत दिलाय. मदालसा नावाचा एक अभंग आहे, माईनं लेकराला उपदेश केलाय. त्या मदालसेमध्ये एक प्रमाण आहे. बापू तुम्ही तुमच्या काळामध्ये जरा पूर्वीच्या काळात जरा थोडा अडाणी समाज होता. काही लोकांकडे शेळ्या मेंढ्या असायच्या महाराज. आणि ह्या महुळाच्या माशा असतात ना, महुळाच्या माशा काय करतात बघा, त्या झाडावर जाय, ह्या झाडावर जाय, तिथला मकरंद घे तोंडात, फुलाचा मकरंद, सगळ्या फुलाचा मकरंद तोंडात घ्यायचा, गिळायचा नाही, तोंडात घ्यायचा. आणि कुठतरी अवघड जाग्यात जायचं, जिथं माणसाला येता येत नाही, अशा आरगळ्याच्या ठिकाणी, अवघड ठिकाणी, कुठतरी खोपड्यामध्ये, अडचणीच्या ठिकाणी ते मवळाचा मध तोंडातले कण, पराग कण जमा करायचे. आणि जमा करून एवढा गड्डा तयार व्हायचा. काका मऊळ बघितले का? महुळाचा गड्डा. ह्या माश्या स्वतःला खात नाहीत काहीच, उग जमा करतात, उग जमा करायचं. आणि मग काय करतात, जमा करून त्याच्यावर राखण असतात, अशा वरीच बसतात अशा. का? हे आपण जे कमवलंय, हे जे मिळवलंय, हे माझं पोरग खाईल, नातू खाईल, पंतू खाईल, छपर कंतू खाईल, खापर पंतू खाईल.
माझ्या पिढ्यानपिढ्या खातील म्हणून त्यानं तेवढं जमा केलेलं असते महाराज. खरं शाश्वत आहे काय? खातीलच काय? तिथवर हे पोहोचलंच काय? हे जाईलच काय? शाश्वती काय? बऱ्याच तुम्ही आम्ही लोकांना खूप कमवून ठेवलंय आणि हालून भूकंप झाला तर कोण खाईल? ऐका, मग त्यानं गड्डा जमा केला आणि राखण थांबल्या. पुढच्या पिढीची अपेक्षा होती जगण्याची. तितक्यामध्ये 2 शेळकरी शेळ्या घेऊन चारायला निघाले. त्याच्याजवळ कत्ती होती, काड्याची डब्बी होती, होय महाराज, सगळं होतं. पहिल्याच्या काळामध्ये तर की नाही शेळकरी आपलं ते सनकड्याची पिंडी संग ठेवायचे. कशासाठी महाराज? आपल्याला कुठतरी मोहळ सापडते रे. आणि 2 दोन्ही कुठं असतात त्या कुंपणाच्या भोवताला असे, इकून एक असतात इकून एक असते, मधून शेळ्या चरत असतात आणि ते बघत असतात झाडावर, त्या झाडावर ह्या झाडावर, अरे मोहळ 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 मोहळ. एक चढलाच वरी महाराज झाडावर, आणि झाडावर चढला आणि सनकड्याला काडी पेटवली आणि जाळ लावला आणि त्या मोहळापाशी गेला आणि त्या मोहळाची आरतीच केली. जय देव जय देव. तट 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 तुटून मरून पडून गेले महाराज. ह्यांचे पोटी लागले महाराज. कचकून कतीनं मारला ठ्याका आणि फांटा तोडला आणि घरला नेला आणि आपल्या लेकराला बायकोला खाऊ घातला. त्यानं खरं सांग, ह्यानं कमी मिळतो का? संसारात कितीही कुणी काही करा, कदाचित प्रसंग असा येईल. महाराज म्हणतात, सांडी रे सांडे बाळा, सांडे संसार चंदू, मासियाने मोहळ रे, रचियला रे कंदू, झाडोने आणखी नेला, तया फुकटची वेधू, तैशी येते होईल परी, उपदेश आणू, जाई रे जाई बाळा, जाई श्री गुरु शरण. झाडोने आणखी नेला, इतकं सांगायचं मला. जमा केलं तरी शाश्वत नाही, कोण नेल सांगता येत नाही, कुणाला प्राप्त होईल सांगता येत नाही. याच्यासाठी माणसानं तितकंही असं त्याच्यात व्यस्त होऊ नये, तितकंही गुंतण्याचा प्रयत्न करू नये, तितकंही जमा करण्याचा प्रयत्नात लागू नये. जमा करण्यात बरं ऐका गणेश महाराज, एक गोष्ट बोलतो, हे आपलं जे चालू आहे, माझं तुमचं सगळ्याच जमा करणं, काही करणं, काही लोकांचं जे काही करणं आहे कशासाठी? हे झालं की ते झालं की ते झालं की ते. नेमका हेतू काय? नेमकं साध्य काय? अरे करण्यातच सगळा टाइम निघून चाललाय, आयुष्य संपून चाललंय. कधी काय सुखाची प्राप्ती होणार? आमच्या वडिलांनी सांगावं कीर्तनात, एका म्हातारीने रात्रभर 12-1 वाजेपर्यंत अंतरण करायचे म्हणे. गोदड्यावर गोदड, गोदड्यावर गोदड, गोदड्यावर गोदड, गोदड्यावर गोदड, 100 गोदड अंतरलं आणि ते अंतरायला 1 वाजला. लोकांना, आमच्या काकासारख्या माणसाने विचारलं महाराजांनी, आजी माय काय करता? महाराज नरम आतरण करते. कशाला करते? झोपायला करते, झोपीचं सुख मिळवून करते. 1 वाजला की लगेच काढायला सुरुवात करते. 1 पासून 5 पर्यंत काढणं सुरू, आंतरण करणे सुरू आणि काढणं सुरू. ह्याच्यातच रात्र संपून जाते, लगेच उजडते, लगेच दुसरे काम असतं. दुसऱ्या दिवशी आणखी अंतरण करणं, पुन्हा काढणं, पुन्हा अंतरण करणं, काढणं. कधी झोपाय मिळणार तुम्हाला? भवाची पुरी व्हावशी करता भरोवरी दुरावशी दुरी. हे करण्यामध्ये टाइम चालला निघून महाराज, पण त्याचं सुख भोगायला मिळत नाही. म्हणून आपल्याला जीवनामध्ये जे नेमकं करायचं ते करून घ्या आणि बाकीचे कामं नंतर करा. कल करणे का आज कर, आज करणे का अभी कर, पल में प्रलय हुए तो फिर करेगा कब. म्हणून
चांगलं काम आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील भगवान परमात्माच मनुष्य देहाचं साध्य आहे आणि तेच साध्य जीवनात प्राप्त करावं आणि उरलेल्या वेळात संसार करून आपलं सांसारिक सुख भोगावं असं साधू संतांचं म्हणणं आहे. तैसे असावे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन म्हणजे आपलं आयुष्य आहे तोपर्यंत ही दोरी तुटत नाही तोपर्यंत माणसानं पक्षासारखं जीवन जगावं. दुसरं सांगितलंय वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठवणे गेला. जसा वस्ती कर आला मंदिरात राहिला एकाच्या घरी राहिला रात्रभर राहिला सगळे सुख भोगले आणि सकाळी उठून आणखी निघून गेला पण तिथली आसक्ती धरली नाही. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि आतापर्यंत नाथ महाराजांनी किंवा साधू संतांनी किंवा ज्ञानोबारांनी तुकोबारांनी आधी करून संतांनी संसारात कसं जीवन जगावं याच्यासाठी अनेक उदाहरणं देऊन सांगितलंय. आणि या उदाहरणाप्रमाणे जर जीवनामध्ये तुम्ही आम्ही वागलं तर माणसाला कोणत्याच प्रकारचं भय नाही. शेवटच्या घरात
समाप्त आहे. शरण एका जनार्दन आईशे असता भयकोन. जीवनामध्ये हे दोन दृष्टांत ध्यानात ठेवायचे. पक्षाचं आणि वस्ती करायचं. असं संसारात राहू नका म्हणत. खरं सांगू काय, असं राहिल्यावर संसारात कुणाचंच भय नाही. यमाचं भय नाही, मी म्हणतो देवाचं सुद्धा भय नाही, काळाचं भय नाही. संसारामध्ये असे 9 प्रकारचे भय सांगितले. शरीराला रोगाचं भय आहे, काळाचं भय आहे, धनसंपत्तीला चोराचं भय आहे, राजाचं भय आहे. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेगळं वेगळं भय आहे. तसं या ठिकाणी आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणतो कुणाचंच भय नाही, काळाचं नाही, कुणाचंच भय नाही महाराज. भय नाही जन्म घेता आणि मोक्ष सुख हानू लाता. म्हणून या ठिकाणी शरण एका जनार्दन ऐशी असता भय कोण. तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची धारी, जोवरी प्राचीनाची दोरी. या ठिकाणी सेवा समाप्त आहे. ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी, सर्व क्षेत्रातील मंडळी, माझ्या माता भगिनी, आमचे सर्व वारकरी गुरुजन मंडळी या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ते निमित्त म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तपरायण आमचे गंगाधर एकनाथरावजी पाटील लोखंडे या सद्भक्तांच्या गोड जीवनाच्या निमित्ताने आलात. त्यांनी सुंदर अशी म्हण दिली बघा इथं त्यांच्या त्या पॉम्पलेटवर, बॅनरवर. तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखवले, मनाचा तो भोळेपणा नाही कधी नाही केला मोठेपणा, ओढून गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना. अशी त्यांच्या मुलांची इच्छा आहे. आमच्यातून बाबा निघून गेले. त्याने आईवडिलांची खूप सेवा केली प्रामाणिकपणे, आणि हे पुत्राचा धर्म आहे, कर्तव्य आहे. सगळे कर्तव्य त्यांनी निभावलेत. आणि आज गोडजेवणाच्या निमित्ताने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने अन्नदान अधिक हरिकीर्तन सोहळा या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व माझ्या वारकऱ्यांच्या वतीने व सर्व पाहुणे मंडळीच्या वतीने, माता भगिनीच्या वतीने छोटीशी श्रद्धांजली म्हणून आपण बाबांच्या चरणी समर्पित करू. त्यासाठी 1 मिनिटभर सर्वांनी शांत चित्ताने 1 मिनिटभर भगवंताची प्रार्थना करायची आहे आणि लगेच सेवेला पूर्णविराम. सावधान. जय जय
केल्या चरण सुरवाडिका पण येथे सापडले तुका म्हणे भोग केला निवारिला लाग सरोनी आरती चक्र पाने करा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाहे काळी उभा समिध गवली आरती ज्ञानराजा महाकैवल लोकली ज्ञान जगी हेत जनक अवसर अक्षिदाना रामया जनार्दन पायी ज्ञान मनुला माझा ज्ञान आर्थिक कारमा राघवी सागरा जन गुरु रामायण तुझा चोली ब्रह्मा तुझा चरणी मस्त आरती खाली ठेवा दाजी आरती खाली ठेवा सगळ्यांना अक्षदा घ्या हातात तिथं तो उभा राहा अक्षदा यांना द्या यांना सर्व मंडळींनी उठून उभं राहावं आजचं झालेलं सर्व पुण्य वडिलांच्या चरणारविंदी समर्पित करायचं असतं अक्षदाच्या माध्यमातून श्रोते मंडळी उभं राहावं समर्पण आहे त्या दृष्टीने आपल्याला ते समर्पित करायचे अक्षदा घेऊन उभे राहा श्री अनंत मधुसूदन जगयापका जनार्दना घना सकळ देवाधी देवा केशवा आनंदा मानुभवा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा करुणा करा कृपागा सत्र करा कमल नयना कमलापती मदन मूर्ती भवतारका धरित्या स्थिती वामन मूर्ती अगाये सगुणा निर्गुणा जगनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगना बालकृष्णा काला लोकांगनी मदठाव द्यावादी चरणी करीत से विनवणी कुंडली कवर द्यारी ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम ढोल रखमाई पंढरीचा वारकरी गुण द्यारी संत संग सर्व काळ प्रेमाचा